सीएसआर निधीच्या पारदर्शकतेसाठी महाराष्ट्र एनजीओ समितीची ठाम भूमिका, पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या मागण्यात। सीएसआर अर्थात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीच्या पारदर्शक आणि प्रभावी वापरासाठी महाराष्ट्र एनजीओ समितीच्या वतीने 22 मे रोजी नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। या परिषदेमध्ये समितीने राज्य शासनाकडे काही ठोस मागण्या मांडत सीएसआर निधीचा सामाजिक गरजांसाठी योग्य वापर व्हावा यावर भर दिलाय। या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र एनजीओ समितीचे माननीय राज्य अध्यक्ष डॉक्टर युवराज येडुरे, राज्य उपाध्यक्ष डॉक्टर सुनीताताई मोडक, राज्य चिटणीस लक्ष्मण डोळस, माननीय सौ शीतल उगले, राज्य सरचिटणीस माननीय सौ पूजाताई खडसे, राज्य संपर्क प्रमुख सौ कल्याणी कुलकर्णी, राज्य सदस्य सौ मनाली स्मार्त, राज्य सदस्य सौ रेवा काळे, राज्य सदस्य सौ सपना श्रीवास्तव, राज्य सदस्य तसेच राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते। पत्रकार परिषदेमध्ये सीएसआर अधिकारी नियुक्ती, सीएसआर चौकशी समितीची स्थापना, पारदर्शकता आणि पात्रता निकष यासारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विधानाचा आधार घेत समितीने सुचवले की शैक्षणिक संस्था तसेच खासगी कंपन्यांनी सीएसआर निधीसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा, यामुळे निधीच्या वापरात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचा लाभ मिळेल। राज्यातील सीएसआर निधीच्या खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी अशी समितीची ठाम भूमिका आहे। महाराष्ट्रातील 5809 कंपन्यांनी एकूण 5497 कोटी रुपयांचा सीएसआर निधी उपलब्ध करून दिलाय। मात्र जिल्हा पातळीवरील खर्चाचा तपशील शासनासमोर पुरेसा स्पष्ट नाहीये। उदाहरणादाखल नाशिक जिल्ह्यात 2018 ते 2024 दरम्यान तब्बल 35,97,045 कोटी रुपयांचा सीएसआर निधी खर्च झालाय, परंतु त्याचा सामाजिक परिणाम अद्याप अस्पष्ट आहे। राज्यात अनेक स्वयंसेवी संस्था सामाजिक कार्यात कार्यरत असताना देखील त्यांना सीएसआर निधी मिळत नाही, त्यामुळे पात्र संस्थांना निधी देण्यात यावा अशी समितीची मागणी आहे। तसेच सीएसआर संबंधी सर्व माहिती संकेतस्थळावर सार्वजनिक करावी, अर्जबद्ध चेकलिस्ट उपलब्ध करून द्यावा, निधी वितरणात पारदर्शकता आणि पात्रतेचे निकष वापरण्यात यावेत असे आवाहन करण्यात आले। पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर युवराज येडुरे, डॉक्टर सुनीता मोडक, लक्ष्मण डोळस, शीतल सोनवणे उगले, संदीप बोटे, पूजा खडसे, कल्याणी कुलकर्णी, मनाली स्मार्त, रेवा काळे, सपना श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते। सीएसआर निधीचा वापर केवळ खर्चाच्या आकडेवारीपुरता मर्यादित न राहता तो खऱ्या सामाजिक गरजांकडे वळवावा, यासाठी राज्य शासनाने तातडीने चौकशी व कारवाई करावी अशी ठाम मागणी समितीने केली आहे। युवराज येडुरे, अध्यक्ष महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन आणि महाराष्ट्र एनजीओ समितीच्या माध्यमातून आज जी पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातल्या ज्या काही एनजीओ आहेत त्या एनजीओच्या बरोबर आपण संस्था बांधणीचं काम जिल्हा आणि तालुका स्तरावरती आपण करणार आहोत। या दृष्टिकोनातून जो निधी अभावी संस्था सामाजिक काम करू शकत नाही, याच्यासाठी आम्हाला 2013 साली सीएसआर निधी हा कायदा लागू केला आणि त्याच्या अंतर्गत ज्या कंपन्या इन्कममधून 2% रक्कम ही सीएसआर अंतर्गत देणं गरजेचं आहे आणि ती देण्यासाठी ती सज्ज पण आहे, मात्र कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं तो खर्च केला जात आहे। त्यामुळे आतापर्यंत 2018 पासून ते 2025 पर्यंत जो काही निधी खर्च झाला आहे तो बेकायदेशीरपणे झाला आहे असा आमचा महाराष्ट्र एनजीओ समितीच्या माध्यमातून आरोप आहे त्यांच्यावरती। मात्र काही दिवसानंतर ती माहिती आमच्याकडे पूर्ण आल्यानंतर ती सविस्तर आम्ही तुमच्यापर्यंत ती मांडू। इथून पुढे जो 2024 आणि 2025 ते 26 या कालावधीमध्ये असणारा प्रत्येक जिल्हावाईज 1600 किंवा 1600 कोटीचा जो काही निधी आहे तो सामाजिक संस्थेंना जिल्हा स्तरावरती वाटप करण्यासाठी, त्यांची डॉक्युमेंट स्ट्रॉंग करण्यासाठी आम्ही आता इथून पुढं काम करणार आहोत। त्याच्यामुळे संस्था बांधणीसाठी जिल्हा स्तरावरती ज्या काही संस्थेने आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, त्यांची डॉक्युमेंट स्ट्रॉंग करून सीएसआर निधी घेऊन आपण कार्य करणार आहोत। कशा पद्धतीने आपण त्यांचे सीएसआर निधी जर घ्यायचा असेल तर आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून 12A ATG 10BD आणि कॉर्पोरेट लेवलला सीएसआर हा सर्टिफिकेशन काढणं गरजेचं आहे आणि ते सर्टिफिकेशन मिळाल्यानंतर आपण सीएसआर ॲप्लिकेशनसाठी पात्र होतो। त्यामुळे ती डॉक्युमेंट आपण त्यांना करून देण्यासाठी मार्गदर्शन करणार आहोत। कारण परवा दिवशी 4 दिवसापूर्वी राज्याचे मंत्री महोदय आपले माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनीसुद्धा संस्थेला एक आव्हान केलं आहे की तुमच्या संस्थेकडे सीएसआर अधिकारी नेमणूक करा, जेणेकरून तुम्हाला सीएसआर घेण्यासाठी सोपं जाईल। मात्र हा सीएसआर जर घ्यायचा असेल तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला संस्था बांधणी करणं गरजेचं आहे आणि जर ती केली तर आपल्याला सीएसआर मिळू शकतो।
आणि तो आम्ही त्यांना मिळवून देऊ शकतो. नमस्कार, सुनीता मोडक, राष्ट्रीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र NGO समिती. तुमचे प्रश्न आम्हाला बरोबर होते, पण कालच आमची स्थापना झाली आणि आज लगे आम्ही प्रूफ मिळवू नाही शकत. तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा एक मानस धरला आहे आणि आम्हाला काही कोणासाठी की बाबा हा चुकीचा तो चुकीचा असं म्हणायचंच नाही आहे. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की शासनाचा जो निधी आहे आणि तो निधी पुरेपूर जर कंपन्यांकडे आणि कुठल्या संस्थांकडे येत असेल तर तो निधी योग्य ठिकाणी ज्या संस्था खरंच काम करत आहेत आणि त्या संस्थांना फक्त कशाचं पाठबळ नाही आहे तर पैशांचं पाठबळ नाही आहे. जर ते पाठबळ मिळालं आणि शासनाच्या माध्यमातून तो CSR योग्य संस्थांकडे गेला तर समाजाची गरिबी दूर होऊ शकते. त्याच्यामध्ये बरेच मुलं भरपळले जात आहेत. प्रत्येकाला फी भरायला पैसे नसतात तर चांगलं स्कूल निघू शकतं. बऱ्याच लोकांना हॉस्पिटल नाही आहे, त्यांना बऱ्याच ठिकाणी नंबर लागत नाही. अगदी कॅन्सरसारखे पेशंट टाटासारख्या हॉस्पिटलला जाऊन तळमळत आहेत, तर चांगलं CSR मिळालं तर चांगला हॉस्पिटल धर्मार्थ दवाखाना निघू शकेल. ह्या उद्देशाने आमच्या समितीचं एक आम्ही ते नियोजन केलं आहे आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून आम्हाला असं वाटतं की जो निधी ज्या कंपन्यांकडे येतो आहे तो निधी त्यांनी ह्या ज्या संस्था रोलमध्ये आहेत, काम करत आहेत तळागाळात जाऊन, तर त्यांना तो CSR फंड जर मिळाला तर देशाच्या सबलीकरणासाठी, राष्ट्रहितासाठी उपयोगी ठरू शकेल, हे NGOचं म्हणणं आहे. म्हणून आमच्या NGOचे, महाराष्ट्र NGOचे राष्ट्राध्यक्ष येरुडे सर, चिटणीस आपले LK डोळस सर, चिटणीस शीतल मॅडम आणि सर्व पदाधिकारी यांचं एकच म्हणणं आहे की हा योग्य पद्धतीने हा निधी समाजासाठी वापरण्यात यावा. त्यासाठी हा लढा असणार आहे आणि हा लढा जर आमच्या योग्य दिशेने आम्हाला पुरावे मिळाले तर आम्ही आंदोलनाद्वारे, पत्राद्वारे, मेलद्वारे, शासनाच्या दरबारी किंवा आम्ही मंत्रालयात सगळीकडे आम्ही हे सादर करणार आहोत आणि याचा लढा पुरेपूर देणार आहोत. थँक्यू. मॅडम, मी काय त्याच्यासाठी ॲप्लिकेशन यायलाच पाहिजे. जसं टेंडर भरताना आपण 3 लोकांचं घेतो ना, तसं संस्थेचे ॲप्लिकेशन यायला पाहिजे. याच्यावरती गेल्यानंतर सगळ्या कंपन्यांची लिस्ट येते. ऑफिशियल गव्हर्नमेंट साईट आहे. हां, ऑफिशियल गव्हर्नमेंटची साईट आहे त्याच्यामध्ये. त्याच्या आधी का नाही झाली मला माहिती. मात्र ह्यावेळी आता पुढं आपल्याला बांधणी करून आपल्याला चांगला विकास करायचा आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून तो चालणार नाही, चालणार नाही. पुढाकार घ्यायला पाहिजे, पुढाकार घेऊन काम करू.